आज ते कदम, आज ते कदम. महाराज, गडपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नमस्कार, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही शिवगर्जना कानी येताच कोणाच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय घेतला आहे, त्याबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला 395 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आग्रा येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या निमित्ताने असे आश्वासन दिले की आग्रा शहरात ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना नजरकैदेत करून ठेवले होते ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत अधिग्रहित करून त्या ठिकाणी एक भव्य असं स्मारक उभारणी करण्यात येईल आणि त्याकरता आवश्यक त्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. त्यानुसार पर्यटन विभागास नोडल विभाग म्हणून निर्देशित केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे शत्रूच्या नजरकैदेत होते. तेथून अत्यंत चातुर्याने आणि आश्चर्यकारकपणे महाराष्ट्रात सुखरूप परत आले. या ऐतिहासिक गोष्टीचे स्थान महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत मौल्यवान आहे. महाराजांच्या आग्रा येथील मुक्कामी असलेल्या नजरकैदेतील वास्तूच्या किंवा स्थळांच्या ठिकाणी भव्य स्मारक करण्याचा शासनाचा विचार आहे. मराठा साम्राज्याने 17व्या आणि 18व्या शतकात भारताच्या विविध ठिकाणी आपले साम्राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे राज्य निर्माण केले. हे राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना अनेक कष्टप्रद आव्हाने स्वीकारावी लागली. प्रसंगी काही ठिकाणी माघार घेऊन तह करण्यात आले. यापैकीच मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबतचा सन 1965 मध्ये केलेला पुरंदरचा तह असाच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला. या करारानुसार महाराजांनी अनेक किल्ले मुघलांना परत केले. तसेच या तहानुसार महाराज बाळराजे शंभूराजे आणि काही निवडक मावळ्यांसह मुघल दरबारात उपस्थित राहिले. ज्यावेळी महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले त्यावेळी मुघल दरबाराकडून अवमान झाल्यामुळे महाराज दरबार सोडून निघून गेले आणि आपल्या स्वाभिमानी स्वभावाचे दर्शन महाराजांनी घडवले. मात्र यानंतर मुघलशाहीने महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत करून ठेवले. हा कालावधी सुमारे 4 महिने होता. कालांतराने महाराजांनी आपल्या चातुर्याने आणि अत्यंत अविस्मरणीय पद्धतीने या नजरकैदेतून बाळराजे संभाजीराजांसह मावळ्यांची सुद्धा सुटका सुखरूप करून महाराष्ट्रात ते परत आले. अशा या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रीयन अभिमानाच्या बाबी मराठी पर्यटक आग्रा येथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेच्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याकारणाने या पर्यटकांना माहिती समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रकारच्या अत्यंत दुर्मिळ अशा केलेला पराक्रम हे इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. आजही मराठीसह इतर सर्व इतिहास संशोधक या बाबींचा अभ्यास करत आहेत. ही घटना लक्षात घेता आणि मराठा साम्राज्याच्या पताका डौलाने फडकवल्या गेल्या होत्या अशा त्या महान वीरांच्या पराक्रमाची साक्ष देणारी बरीच स्थळे महाराष्ट्राच्या बाहेर अपरिचित आहेत. अशा स्थळांसाठी आणि त्या दैदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम राहावा, त्या स्थळांची, त्या वारशांची जतन, संवर्धन आणि विकास करण्याकरता महाराष्ट्र शासनाने इतर राज्यातील अशी जी स्थळे आहेत त्या स्थळांचा सुद्धा विकास करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला आहे. तर बघा, उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असं स्मारक निर्माण करण्याकरता काही कार्यवाही सुद्धा करण्यात येणार आहे. तर बघा, यासाठी महाराष्ट्र शासन स्वतःच्या निधीतून आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी नजरकैदेत होते ती जागा किंवा ती वास्तू अधिग्रहित करेल.
तसेच शासनाकडून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असं स्मारक करण्यात येईल. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा ज्वाज्वल्य इतिहासाचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी या विभागामार्फत आवश्यक तो उपक्रम, जसे की यामध्ये बघा संग्रहालय असेल, दृकश्राव्य कार्यक्रम असतील, तसेच त्यांचा माहितीपट असेल. या प्रकल्पाकरिता जमीन अधिग्रहण आणि इतर बाबींकरता पर्यटन विभाग नोडल विभाग म्हणून कार्यवाही करेल. त्या अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे कार्यान्वित यंत्रणा म्हणून कार्यरत राहील. तसेच यासाठी इतर बाबींकरता माननीय मंत्री म्हणजे जे पर्यटन मंत्री असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञांची आणि जाणकारांची वेगळ्याने समिती निर्माण करण्यात येईल. त्यामुळे ही अत्यंत एक अभिमानाची बाब आहे. हे स्मारक लवकरात लवकर व्हावे अशी आपण वाट बघूया आणि अशी एक आपल्याला एक भव्य दिव्य असं स्मारक पाहायला मिळेल. त्यामुळे हे स्मारक लवकरच उभे राहील आणि आपल्याला पाहायला भेटेल. तुर्तास धन्यवाद.